नमस्कार मंडळी। आज म्हणजे आता सध्या नवरात्र चालू आहे, देवीचा उत्सव चालू आहे। त्यामुळे मी म्हटलं आता मला अशा पण पाया पडायला जायचंच आहे, ओट्या भरायच्या देवींच्या। तर म्हटलं बाहेरून आपण काहीतरी मिठाई घेण्यापेक्षा आपण घरीच मोतीचूरचे लाडू बनवायचे। तर हलवाईसारखे मोतीचूरचे लाडू कसे बनतील हे मी तुम्हाला आज दाखवते। छान अगदी नरम छोटे छोटे मोती आणि त्याची मग ती बुंदी काढून मग आपण त्याचे लाडू बनवूया। चला तर सुरुवात करूया। तर मी 2 कप बेसन घेणार आहे। हे बेसन मी आता चाळून घेतलं आहे व्यवस्थित। चाळून घेतल्यामुळे काय होतं, ह्याच्या गुठळ्या राहत नाहीत। आणि एक प्रमाण ठेवा तुम्ही, म्हणजे आता हे मेजरिंग कप जर नसेल तरी चालेल, पण कुठली तरी एक वाटी किंवा काहीतरी पेला ठेवा, म्हणजे त्यानुसार नंतर तुम्हाला साखरेचं माप पण घेता येईल आणि पाण्याचं माप पण घेता येईल। म्हणून आता मी असे हे 2 घेणार आहे, 2 कप। हा 1 कप आहे, अजून एक घेते। हे 1 कप झालं आहे। आता हे दुसरा कप घेतला आहे। एकदम दाबून वगैरे पण नाही घेतलं होतं मी। तर हे 2 कप आपण बेसन घेतलं होतं, ह्या कपने मोजून घेतलं होतं। आता हे मी मोजून दाखवते तुम्हाला किती पाणी लागेल असं। आता सध्या मी 1 कप घेतलं। आता हळूहळू मिक्स करायचं, कारण सगळं एकत्र नाही करायचं, प्रमाण काढणार नाही। आपल्याला जास्त घट्ट बॅटर नको आहे, त्याच्यामुळे आता बुंदी बनवायला हलवाई लोक हे वापरतात, झारा असतो त्यांच्याकडे प्रॉपर, तो त्या झाऱ्याने ती लोक ती बुंदी पाडतात। तर आपल्याकडे काय सगळ्यांच्या घरी ते झारा वगैरे नसतो, मी साधं पिशवीचा वापर करणार आणि करणार। आणि ह्याच्यात सध्या काही टाकायचं नाही, फक्त प्लेन बेसन आहे आपलं, बाकी काही नाही आहे। 1 कपने एवढं म्हणजे अजून घट्ट आहे ते पुष्कळ। अजून आपल्याला पाणी वापरूया त्याच्यात। हे 1.25 कप झाला, मी आता हे 1 कप घेतला आहे। थोडं लागतं, दुसऱ्या चमच्याने दाखवते मी। हे बघा, असं स्मूथ असं पडलं पाहिजे, म्हणजे असं हे बघा। आणि हे जे चमच्याला लागलेलं असतं त्याच्यावरून पण समजू शकते बघा, इथे पण सरकत नाही आहे आणि तिथे पण सरकत नाही, म्हणजे इतकं तरी पाहिजे। चला आता आपण बुंदी पाडायला घेऊया। हां, हे दाखवायचं राहिलेलं की 2 कप बेसनाला मला हे बघा 1.25 कप लागलं, फक्त त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी उरलेलं, 1 चमचा फक्त पाणी उरलं। इथे मी तूप घेतलं आहे, ते आता आपण गरम करून घेऊया। तुम्ही तुपाच्या ऐवजी हेही घेऊ शकता, तेलही घेऊ शकता, आणि त्याला तुपाची टेस्ट कशी येईल हे मी नंतर सांगेन, पण मी हे तुपात तळणार आहे। आणि आता हे बघा बुंदी म्हणजे आपल्या मोती पाडण्यासाठी मी ही पायपिंग बॅग घेतली। तुमच्याकडे साधी दुधाची पिशवी जरी असेल तरी चालेल, पण ही जरा पकडायला बरी वाटते, म्हणून मी अशी अडकवायची। आणि एका टायमाला जास्त बॅटर घेऊ नका, कारण काय होतं, ह्याच्यामध्ये जेवढी स्पेस आहे कढईमध्ये तेवढंच आपल्याला टाकायचं आहे ना, म्हणून। असा कोन तयार करून घ्यायचा एकदम टाईट, आणि याला जेवढा छोट्यात छोटा आपल्याला होल मारता येईल ना, एकदम छोटा तेवढा होल मारून घ्यायचा। एकदम टाईट केलाय मी।
आणि एकदम ह्याला नंतर मी छोटा होल आता सध्या पहिलं तूप तापायला देते, एकदम छोटा, म्हणजे तेवढी नाजूक आपली मस्तपैकी छोटी छोटी मोतीसारखे म्हणतो ना आपण, मोतीचूर कशाला म्हटलं आहे की एकदम छोटे छोटे मोती तयार करायचे. मग ते चांगले तळले पण जातात, कुरकुरीत होतात आणि आपल्याला दिसायलाही तो लाडू छान दिसणार. तर जरा फक्त माझं हे तापू दे, तूप अजून तापलेलं नाही आहे. आपण बघते तापलं आहे का, पडलंच नाही. बुंदी तयार झाली आहे करून, आपण पाक करायला घेऊया. छोटी छोटी अशी मोती म्हणतात ना, मोतीचूरचे लाडू याच्यासाठी म्हटलं जातं, ते मोतीसारखे दिसतात म्हणून. आपली छान अशी मस्त अशी बुंदी तयार झाली आहे बघा, आवाज कुरकुरीत अशी तयार झाली आहे. आता ह्याच्यासाठी आपण पाक तयार करूया. पाक म्हणजे एक तारी पाक वगैरे असं काही नाही आहे, फक्त साधा पाक आपल्याला म्हणजे साखर वितळेपर्यंत एवढा पाक करायचा आहे. आता 2 कप बेसन घेतलेलं, त्याच्यामुळे आता मी 1.5 कप हे घेणार, 1.5 नाही 1.25 कप साखर घेणार आहे. म्हणजे तुम्ही समान घेतलात तरी चालेल. हा 1 कप झाला. एकदम अति गोड करायला नको म्हणून 1.25 कप घेतले मी. आणि ह्याच्या अर्ध पाणी घ्यायचं आपण. आता 1.25 कप आपण पाणी घेऊया. साखर वितळेपर्यंत फक्त आपल्याला पाक करून थोडासा कलर टाकते, म्हणजे ऑरेंज कलर आपल्याला जो लाडूचा लागतो ना तसा. हा ऑरेंज फूड कलर आहे. आणि आपले लाडू कडक होऊ नये म्हणून मी पण अजून एक सिक्रेट प्रकार म्हणतात ना, काहीतरी टाकण्याचं आहे, तो म्हटलं दाखवते मी तुम्हाला काय टाकणार आहे. म्हणजे त्याने आपले लाडू कडक नाही होणार. जसे नरम बुंदीचे लाडू नरमच राहायला पाहिजे ना, तसं ते करूया. आता फक्त ही जरा साखर वितळायची वाढवून घेऊया. कोणाला लाडू पाहिजे? लाडू खाणार आहे? लाडू खाणार आहे का? कोण लाडू खाणार आहे? जेरी लाडू खाणार आहे? जेरू बघा, आता साखर आता वितळली आहे. म्हणजे एवढंच आपल्याला हे करायचं. आता आपण याच्यामध्ये ती बुंदी आहे ना ती टाकायची, पण त्याच्या अगोदर हे बघा, आता दिसणार पण नाही, एवढंसं घेतलं मी. हे लिंबू फूल म्हणतात ना, सायट्रिक ॲसिड, ते आहे. ह्याच्याने साखरचं क्रिस्टल होणार नाही, म्हणजे आपले लाडू आहेत ना ते कडक होणार नाहीत. ते उद्या परवा 2 दिवस अजून 2-3 दिवस नरमच राहणार त्याच्यात. आता मी गॅस स्लो केला आहे. स्लो म्हणजे मी आता बंदच करते, कारण बुंदी टाकेपर्यंत. नंतर बुंदी टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण चालू करू. बुंदी घातली आहे मी. आता गॅस पण चालू करून घेतला आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पूर्ण पालकात मिक्स होईपर्यंत ढवळत राहायचं.
हे आता पातळ दिसतंय, हे नंतर हळूहळू ही बुंदी सगळा पाक आहे ना शोषून घेणार, म्हणजे मग ते घट्ट होईल. हळूहळू हे आता घट्ट होत आलंय. सगळा पाक आहे ना बुंदी शोषून घेणार आणि मग तो घट्ट होणार. ते हलक्या हाताने ढवळायचं, म्हणजे आपली बुंदी पण कुस्करली नाही पाहिजे ना, त्या हिशोबाने आपण जरा हलक्या हाताने ढवळत राहायचं. आणि तुम्ही जर तेलामध्ये तुम्ही बुंदी तळत असाल तर ह्या टायमाला तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं. म्हणजे काय होतं, म्हणजे त्याला तुपाची टेस्ट पण राहते. ह्याच्यात मी हे टाकते, वेलची पावडर फ्लेवरसाठी टाकते. तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही टाकला तरी चालण्यासारखं आहे. आता आपण जास्त वेळ ढवळत नाही राहायचं. आता ही काढून घेऊया आणि मग थोडा वेळ तिला अर्धा 1 तास जरा थंड व्हायला द्यायचं, म्हणजे ते अजून थोडं घट्ट होणार. चला तर काढून घेऊया. हे सगळं आता मी ह्याच्यात मिक्स करून घेतलं, सॉरी काढून घेतलं परातीत. हे फक्त थोडं थंड व्हायला पाहिजे, कारण ना पुष्कळ गरम आहे. तर ही मगच मी त्याच्यात घालून घेऊया. आणि हे अजून अर्धा 1 तास असंच ठेवून द्यायचं, म्हणजे ते अजून घट्ट होईल थोडं. मग आपल्याला लाडू वळायला पण सोपं जाईल. आपली बुंदी बघा सगळी एक एक अशी मस्त अशी छान सुटसुटीत झाली आहे. मी कलरचा कमी वापर केलाय, तर तुम्हाला किती पाहिजे असेल त्याप्रमाणे वापरा. मी जास्त कलर वापरला नाही. आपलं पूर्ण थंड झालंय, तर आपण याचे लाडू वळून घेऊया. हे लाडू वळताना एकदम टाईट वळायचे नाहीत. ती रसरशीत आहेत बघा, अजून छान असे आणि असे वळले जात आहेत. मी फक्त साईज मला कळत नाही केवढी करायची म्हटलं, आणि एवढी बरोबर आहे साईज. काय नाही करता येईल काम करू